चालू घडामोडी 15 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला. अलीकडेच भारताचे 94वे ग्रँड मास्टर कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे मयंक चक्रवर्ती हे. प्रश्न 2. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँप्री मध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 3. HDFC ERGO जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे पार्थनील घोष हे. प्रश्न 4 पाहूया. पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी PME इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 5. भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मंगळुरू शहर. प्रश्न 6. अमेरिका आणि कोणत्या देशाच्या BH यांच्यात फ्रीडम शील्ड हा एक मोठा संयुक्त लष्करी सराव सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात. प्रश्न 7 पाहूया. अलीकडेच सर्वात तरुण स्वनिर्मित अब्जाधीश कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सूर्या मिधा हे. प्रश्न 8. गुजरात राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे भूपेंद्र पटेल हे. प्रश्न 9. अलीकडेच CE-20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी कोणी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रोने. तुमच्यासाठी प्रश्न आहे इस्रोचा फुल फॉर्म कमेंट मध्ये नक्की सांगा. प्रश्न 10 पाहूया. अलीकडेच खास पर्पल फेस्ट कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 11. महिला उद्योजकांसाठी ग्रहलक्ष्मी पोर्टल कोणी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 12. गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे गांधीनगर. प्रश्न 13 पाहूया. दृष्टीहीन लोकांना प्रवास करण्यास मदत करणाऱ्या साऊंड स्पंदन या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी कोणाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याला. प्रश्न 14. आसाम राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे लक्ष्मण आचार्य हे. प्रश्न 15. ओपन AI ने कोणाची मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे अरविंद केसी यांची. प्रश्न 16 पाहूया. इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे V नारायण हे. प्रश्न 17. महामार्ग प्रदूषणाशी लढण्यासाठी भारतातील पहिला सूक्ष्म शैवाल एअर टॉवर कुठे स्थापित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 18. कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू ही. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने उच्च कृषी क्षमता असलेल्या 500 गावांना नैसर्गिक शेती गावे म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 20. नीती आयोगाने जाहीर केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक FHI 2026 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्य. प्रश्न 21. देशातील पहिला सेमी कंडक्टर प्लांट कुठे पूर्ण झाला? तर त्याचं उत्तर आहे सानंद गुजरात इथे. प्रश्न 22 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने वकिलांना हिंसाचार आणि छळापासून वाचवण्यासाठी ॲडव्होकेटेड प्रोटेक्शन बिल 2026 प्रस्तावित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्याने. प्रश्न 23. आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याची राजधानी दिसपूर आहे. प्रश्न 24. लंडन मध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे जयंत चौधरी यांना. प्रश्न 25 पाहूया. डोल जत्रा महोत्सवाचे आयोजन कुठे केले गेले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 26. प्रसिद्ध हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 27. महिला आशिया कप रायझिंग स्टार्सचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 28 पाहूया.
कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे सिद्धरामय्या आहे. प्रश्न 29. 24 तासांत सर्वाधिक AI जबाबदारीची प्रतिज्ञा घेऊन कोणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 30 पाहूया. नुकत्याच लॉन्च झालेल्या भारतातील पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव काय आहे तर त्याचं उत्तर आहे त्याचे नाव आहे अवतार. प्रश्न 31. दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर त्याचं उत्तर आहे 15 मार्चला. असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.